हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 3. कर्मयोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ तृतीयोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 3. श्लोक क्रमांक 4. न कर्मणाम अनारंभात नैष्कर्म्यं पुरुषः अश्नुते न च संन्यसनात् एव सिद्धिं समधिगच्छति. कर्माचा आरंभ केल्याशिवाय निष्कर्माचा अनुभव येत नाही. तसेच त्यागाने संन्यस्त राहून सिद्धी प्राप्त होत नाही. अर्जुनाच्या द्विधा द्वैर्थी संभाषण करत असलेल्या म्हणण्याचे उत्तर म्हणून प्रथम सांख्ययोगाचे 2 मार्ग आहेत हे द्विधा आणि द्वैर्थी बोलणे नाही असे सांगितल्यावर आता भगवंत श्री अर्जुनाला एक एक साधन मार्ग एकेका योगाचे दर्शन करून देत सांगणार आहेत. कारण सांख्ययोग सांगून संक्षिप्त शास्त्र सांगण्याचा प्रयत्न वाया गेला आहे. अर्जुन इतका मोहवश झालेला आहे की तो थोडक्यात सांगून समजण्याच्या पलीकडे गेलेला आहे. त्याच्या बुद्धीवर स्वजनांच्या मोहाचे आवरण घट्ट बसलेले आहे. ते दूर करणे आवश्यक आहे. त्यामुळे सविस्तर निरूपण ज्ञात करून घेणे प्राप्त आहे. आता भगवंत श्री येथे कर्मयोग सांगायला आरंभ करत आहेत. सांख्ययोगात ज्ञानयोग बराचसा सांगितला आहे. ज्ञान हे सर्वश्रेष्ठ आहे. ते इतर योगमार्ग विशद करताना पुन्हा सांगावेच लागणार आहे. तेव्हा प्रथम ज्ञानयोग असा स्वतंत्र न सांगता सरळ कर्मयोगाने सुरुवात केलेली आहे. याचे दुसरे कारण म्हणजे अर्जुनाने भगवंत श्रींना बुद्धी श्रेष्ठ असताना तू मला घोर अशा युद्धकर्मात का ढकलत आहेस असा प्रश्न केला आहे. त्याचेही उत्तर द्यायचे आहे. कर्मयोगाचा आरंभ या श्लोकात 2 गोष्टी सांगून केला आहे. या 2 गोष्टी महाविलक्षण आहेत. त्या अर्जुनाला त्या काळी जशा उपयुक्त होत्या तितक्याच किंवा त्याहूनही जास्त आजही आपणा सर्वांना नित्य जीवनात उपयुक्त आहेत. भगवंत श्री सांगतात, कर्माचा आरंभ केल्याशिवाय निष्कर्माचा अनुभव येत नाही. एकदा विमानाचा तिकीट दर भरमसाठ वाढला. त्यावर बरेच दिवस वर्तमानपत्रात खूप काही लिहून आले. बाळकोबा म्हणाले, एवढे काय त्यात विशेष घडले की इतका काही गहजप करावा? विमान प्रवास महाग झाला तर होऊ दे. यामागील कारण मात्र वेगळेच होते. बाळकोबांनी कधीही विमान प्रवास केलेला नव्हता आणि पुढे कधी करण्याची सुतराम शक्यता नव्हती. त्यातून केलाच तर तो त्यांच्या पैशाने ते करण्याची अजिबात शक्यता नव्हती. कर्म प्रत्यक्ष केल्याशिवाय ते कर्म तुम्ही अनासक्त होऊन करता की आसक्ती ठेवून करता हे सिद्ध कसे होणार? साळू नेहमी सांगत असे की सार्वजनिक संस्थेत काम सेवाभावी वृत्तीने करावे. स्वतः जेव्हा नोकरीतून निवृत्त झाला तेव्हा एका मंदिरात 4 तास काम स्वीकारताना तेथील व्यवस्थापकांना म्हणाला, तुम्हाला काय परवडेल ते वेतन द्या. प्रत्यक्ष ऐरणीवर घातल्याशिवाय कस सिद्ध होत नाही. म्हणून भगवंत श्री सांगत आहेत की कर्माचा आरंभ केल्याशिवाय निष्कर्माचा अनुभव येत नाही. भगवंत श्री अनासक्त होऊन कर्म करण्यासाठी मूलतः प्रथम कर्म करण्याचा उपदेश करत आहेत. त्यासाठी त्यांनी निष्कर्म असा शब्द वापरला आहे. कारण निष्कर्म याचा अर्थ कर्म न करणे असा नाही, तर कर्म करत असल्याचा कर्त्याचा अभाव असा घ्यायचा आहे. मी करत आहे हा भाव न ठेवता कर्म करणे याला महत्त्व आहे. सक्रिय राहून निष्कर्म साधायचे आहे. निष्क्रिय होऊन निष्कर्म साध्य होत नाही. तसं नसेल तर आळशी मनुष्य मुक्तीचा आदर्श होईल. दगड मुक्ती प्राप्त करतील. कर्म करताना मी कर्म करत आहे हा भाव नसला आणि आपण केवळ निमित्त आहोत, करता करविता तो परमात्मा आहे हा भाव कर्म करायला मोकळीक देणार आहे. निष्कर्म कधीही उपभोग निर्माण करत नाही. कर्मापेक्षा मी कर्म करत आहे हे भोगबंधन आहे. कारण अनासक्त राहून केलेले कर्म अकर्मदशा प्राप्त करते. अनासक्तीमुळे कर्म केव्हा केले ते समजत नाही. कारण त्यापासून मिळणाऱ्या फळाची इच्छा नसते. त्यामुळे कर्म करण्यात सारा रस भरलेला असतो. त्यामुळे कर्म चांगल्या प्रतीचे होते. एवढेच नव्हे
तर अनासक्तीमुळे कर्माची भोग निर्माण करण्याची शक्ती नष्ट होते. बीजात अंकुर धरण्याची क्षमताच जर बीजामधून नष्ट झाली तर बीजधारणा होणार नाही. तसेच कर्मात आसक्ती न ठेवल्यामुळे त्यापासून भोग निर्माण करण्याची कर्माची क्षमताच नष्ट होते. भगवंत श्रींचा येथे कर्म करण्यावर भर आहे. प्रत्येकाने प्राप्त कर्म करावेच. कर्म कधीही टाळू नये. याची 2 कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे संचित भोग नष्ट करण्यासाठी कर्म करणे आवश्यक आहे. एरवी संचित भोग नष्ट होणार नाहीत. संचित भोग उपभोगूनच नष्ट होऊ शकतात. त्यासाठी कर्म करणे आवश्यक आहे. दुसरे कारण म्हणजे आपल्यात काहीतरी करण्याची एक नैसर्गिक उर्मी असते. त्यामुळे जर आपण प्राप्त कर्म केले नाही तर असा मनुष्य नसते उद्योग करू लागतो आणि संकटांच्या मालिकेत अडकतो. तसेच काहीही न करणारा मनुष्य आळशी होतो. त्याला आळशीपणामुळे त्याचे दुष्परिणाम भोगावेच लागतात. भगवंत श्री पुढे सांगत आहेत की त्याग केल्याने संन्यस्त राहून सिद्धी प्राप्त होत नाही. एखाद्याला मधुमेह झाला की तो ऐटीत सांगतो की छे, तुम्ही ते श्रीखंड आणि जिलबी वगैरे गोड एवढे कसे खाता कोण जाणे, इतके काय आहे त्यात. याला त्याग वैराग्य म्हणता येत नाही. विषाची चव कोणीही घेत नाही, म्हणून त्याला संयम आणि विवेक म्हणत नाहीत. त्याग हा काहीतरी जवळ असलेल्यातून, मालकी हक्कातून केला जातो. परंतु जेव्हा त्याग जवळ नसण्याच्या भावनेतून केला जातो तेव्हा असा त्याग ही स्वतःचीच फसवणूक असते. त्यागामागे मी अमुक त्याग केला हा हिशेबी अहंभाव असतो. कर्म करूनच जीवन परिपूर्ण होते. कर्माचा त्याग करून किंवा त्यापासून संन्यास घेऊन दूर जाऊन जीवनापासून कर्मापासून मुक्त होता येत नाही. फार तर काही काळ, काही जन्म जीवनापासून कर्मापासून सुटका होईल इतकेच. परंतु यामुळे दुप्पट उफाळून कर्म मागे लागेल. याचाच अर्थ जीवन आणखी मागे लागेल. त्याग किंवा संन्यस्त राहण्याने कर्मापासून दूर पळणे होते. यामुळे सिद्धी प्राप्त होत नाही, मुक्ती मिळत नाही. त्यागात त्यागाचा हिशेब आहे. परमात्मा प्राप्ती म्हणजे सौदा नव्हे, व्यापार नव्हे. त्याग कोण कोणाचा करतो? जे आपल्या जन्माच्या आधी आपल्याजवळ नव्हते आणि आपल्या मृत्यूनंतर आपल्याजवळ राहणार नाही, त्याचा त्याग कोण कसा करू शकतो? कारण त्यावर आपला मालकी हक्क कधीही नव्हता आणि कधीही राहणार नाही. योगेश्वर कृपेने केवळ या वस्तूंचा आपण आपले जीवन जगायला तेवढ्यापुरताच उपयोग करत असतो इतकेच. या वस्तू त्या योगेश्वराच्या मालकीच्या आहेत. हे प्राप्त जीवन जगायला त्या आपल्याकडे अमानत म्हणून आहेत. त्यांचा त्याग करणारे आपण कोण? आपले कर्म करत जीवन जगावे, आवश्यक तेवढेच मिळवावे. परमात्म्याकडे समर्पण करायला रिकाम्या हाताने जावे, कारण आपण आपल्याकडे असलेलेच समर्पण करू शकतो. त्यामुळे त्याच्याकडे स्वतःलाच समर्पण करावे, कारण आपल्याकडे तेवढेच आहे. यामुळे हात भरभरून प्रसाद मिळून आपण परत याल. त्याच्याकडे त्याच्याच वस्तू दान करायला घेऊन जाणारा मंदिरातून रिकाम्या हाताने परत येतो, कारण त्याच्याकडे भरपूर आहे. त्याला परमात्मा आणखी काय देणार? भोगप्रवृत्त असलेल्याला, आसक्तियुक्त वस्तू जमविणाऱ्याला परमात्म्याचा मुक्त अनासक्त प्रसाद मिळू शकत नाही. त्याग करायचा झाल्यास कर्म करून त्याच्या कर्तेपणाचा त्याग करावा. कर्म करून त्याच्यापासून मिळणाऱ्या लभ्यांशांपासून संन्यस्त राहावे, तरच कर्मापासून सुटका होईल, भोगापासून मुक्तता होईल आणि कैवल्यानंद प्राप्त होईल. झाड वाढवण्यात आणि ते जोपासण्यात आनंद आहे. झाडाच्या फळात रस घेणे म्हणजे भोग वाढवणे आहे. झाड जोपासण्यात कर्म आहे. कर्मापासून मुक्ती आहे आणि त्याच्यापासून मिळणाऱ्या फळावर नजर लावून बसण्यात आसक्ती आहे. त्यामुळे परत परत कर्मसागरात गटांगळ्या खाणे आहे. स्वतःसाठी कर्म करण्यात कर्माचा वेग सतत जोपासल्यासारखे होईल. कर्मापासून मुक्तता होणार नाही, कारण आपले स्वरूप नेहमीच आहे. असे कर्म सतत करतच राहावे लागेल. परंतु दीनदुबळ्यांसाठी कर्म करण्यात स्वतःची कर्मापासून मुक्तता आहे आणि दीनदुबळ्यांची भोगांपासून सोडवणूक आहे. दुसऱ्यांसाठी कर्म केल्यामुळे त्याचे फळ आपल्याला चिटकत नाही आणि कर्म घडल्यामुळे आपण भोगमुक्त होतो. आसक्तीमुक्त कर्म कसं फुलासारखं हलकं फुलकं होऊन जातं
असं कर्म कर्मावरील आसक्तीचा बोजा नसल्यामुळे सहजच एक लीला, एक खेळ म्हणून आपल्या हातून घडते. ते मुद्दाम करावे लागत नाही. अशा तणावमुक्त कर्मयोगी जीवनात केवळ आनंदी आनंद असतो. हरिओम.